हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल वैष्णवीज जर्नी. तर माझं आधी इंट्रोडक्शन करून देते. माझं नाव वैष्णवी आहे. मला पहिल्यापासूनच व्हिडिओज बनवायला किंवा मी अशा व्लॉग टाईप छोट्या छोट्या व्हिडिओ बनवायची माझ्या सिस्टरसोबत, मे बी कुकिंग रिलेटेड और ट्रॅव्हलिंग. तर तिथूनच हा इंटरेस्ट म्हणजे वाढत गेला माझा. आणि मी जेव्हा स्टेटसला ठेवायची तेव्हा माझे फ्रेंड्स मला सजेस्ट करायचे की वैष्णवी तू यूट्यूबवर का नाही टाकत. तर म्हटलं ठीक आहे. तर माझं यूट्यूब चॅनलचं मेन इंटेन्शन हेच आहे की एक माझ्या जर्नी, माझे एक्सपिरियन्स कॅप्चर होऊन जातील. म्हणून मी माझ्या यूट्यूब चॅनलला नाव पण असं दिलं आहे की वैष्णवीज जर्नी. म्हणजे माझ्या लाईफमधल्या मेमरीज स्टोअर होतील यूट्यूबवर. आणि आपण म्हणतो ना, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण देवाची पूजा करूनच करतो. तर माझी स्वामींवर खूप श्रद्धा आणि विश्वास आहे. तर मी माझ्या यूट्यूब जर्नीची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासूनच करणार आहे. तर चला जाऊयात मंदिरात. सो हॅलो एव्हरीवन, मी आली माझ्या फ्रेंडकडे. आज मी तिच्याच सोबत राहणार आहे रूमवरती. हॅलो. स्पेशली मी तर खूप एक्सायटेड आहे उद्याच्या ट्रेकसाठी. तर आम्ही उद्या कुठे जाणार? हां, तर उद्या आम्ही कुठे जाणार आहेत माहिती आहे का? आय गेस तुम्हाला सांगण्यापेक्षा दाखवायला जास्त मजा येईल. तर पॅकिंग ऑलमोस्ट झाली आहे. ट्रेक वर्ड काढला, तुम्हाला एवढं तर कळलं असेल की कुठेतरी जाणार आहे. फायनली आम्ही प्रिंट्स घेतल्या जे की उद्या आम्हाला ट्रेकसाठी लागणार आहेत. आणि आम्ही थोडंसं उद्या खाण्यासाठी चिप्स वगैरे सगळं कॅरी केलं आहे सोबत. आणि आता जाऊन आम्ही आता श्रुती काय कढी बनवणार आहे आणि भातनीचं ताक. आणि खानदेशी स्टाईल का कुठली स्टाईल खिचडी बनवणार आहे तू? ओके, खानदेशी स्टाईल मी खाणार. आमचा भात रेडी आहे, कढी पण आमची रेडी आहे. सो आता फक्त जेवायचं आहे आणि खूप भूक लागली आहे मला. गुड मॉर्निंग गायज. तर आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत. रात्रीचे किती वाजलेत? 3:15 झालेत. आम्ही फक्त तिघंच भूत सोसायटीमध्ये आहोत. सो व्हेरी एक्सायटेड. मस्त वाटते, छान रात्रीचं थंड थंड वातावरण आहे आणि एकदम शांती खूप आहे. मी जाणार आहे आता डायरेक्ट कॉलेजमध्ये. जय श्रीराम, जय श्रीराम, सनातन हिंदू धर्म की जय. तुम्हाला ट्रेकवरून कळलंच होतं की मी ट्रेकला चालली आहे कुठेतरी. बट फायनली आता बघा मी कुठे चालली आहे ट्रेकला. राजगड ट्रेक इज बिगिन नाव. इथून पायथ्याशी 1.5 किलोमीटर चालत जायचं आहे. फायनली चढायला सुरुवात करणार आहे. जय शिवराय. एवढं चढून आलोय वरती. थोडंच राहिलंय माझ्या ब्लॉगिंगचे स्टार्ट, ते पण राजगडपासून. आणि ते पण मी पूर्ण केलं. मला खरं तर वाटलं होतं की मी नाही का बसून जाईल माझ्या फ्रेंडसोबत खाली, बट मी चढती आहे. येस, आणि खूप भारी वाटते. सो ही माझी ब्लॉगिंगची फर्स्ट मेमरी आहे. आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यापासून सुरू करते मी. ह्याच्यापेक्षा माझ्यासाठी सौभाग्य असू शकतो दुसरं. दरवाजापर्यंत पोहोचले. पहिला आली दरवाजा. मला तर मोठा प्रश्न पडतो की त्या काळात कसं बांधलं असेल एवढं हे. आणि आता खरंच ऊन पडायला लागले. तरी 9:10 कमी आहेत आणि ऑलमोस्ट म्हणजे पोहोचलोच आहे गडावरती. फायनली रीच ऑन राजगड. इथे तळ दिसते सुरुवातीलाच. आता खरंच ऊन पडले. आता 9 वाजलेत, बट चढून तर झाला. 1.5-2 तासामध्ये चढलो असेल तरी पण. तरी खूप वेळामध्ये मध्ये थांबलो. इथे पाहू शकता, इथे छोटंसं एक महादेवाचं मंदिर आहे. गडावर आलो तर काही ते साफसफाई करायचीच आहे. सगळेजण युवा महाराष्ट्राचे मेंबर सगळे कचरा उचलत बसले आहेत. आणि हे चांगलं पण आहे, किल्ल्यावर लोक येतात आणि घाण करून जातात. ह्या तलावामध्ये रिसेंटली पद्मावती देवीची मूर्ती सापडली जी शिवाजी महाराजांच्या काळातली होती. किती सुंदर नजारा आहे बघा. ऊन पण तितकंच सुंदर लागतंय. आपण म्हणतो उतरताना खूप इझी असतं, बट काही नाही. फायनली ट्रेक संपत आलाय. फायनली 1 तासामध्ये कंप्लीट झाला आहे ट्रेक उतरून. इथे जे छोटंसं गाव दिसतं तिथे घरगुती जेवण खाल्लं. तर जेवण खूप छान झालं आहे. आगमन झालं आहे. आता बसमध्ये बसणार आणि चालणार. राजगडाबद्दल माहिती सांगावी असं तर सगळ्यांना माहितीच आहे. ही राजगड एक आद्य राजधानी आहे. नीरा, वेळवंडी, कानंदी आणि ह्या नद्यांच्या विळख्यातला हा शिवदुर्ग निर्मित गड आहे. राजांचा गड आणि गडांचा राजा अर्थात राजगड. मी पाली दरवाजाने गेलो. त्या काळात जे गनिमी यायचे त्यांना रोखण्यासाठी म्हणून संरक्षण दरवाजा या हेतूने त्याचा उपयोग केला जात असे.
आणि दुसरा दरवाजा होता तो राज दरवाजा होता. राजे त्या दरवाजाने येत जात असत. तसंच थोडं पुढं आलं की आपल्याला पद्मावती देवीचं मंदिर दिसेल आणि रामेश्वर मंदिर. पद्मावती देवीच्या मंदिराचं सांगायचं झालं तर जी गाभाऱ्यातली मूर्ती आहे ती भोर संस्थाच्या राजाने बांधून दिलेली म्हणजे प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती आहे. आणि जी गाभाऱ्याबाहेरची मूर्ती आहे ती शिवनिर्मित मूर्ती आहे. थोडंसं पुढे गेलं की आपल्याला पद्मावती तलाव दिसेल, पद्मावती माची, झुंजार बुरुज, सुवेळा माची. जसं महादेव कैलास निवासी आहे तसं राजे बालेकिल्ल्यावर असं म्हणता येईल. गडाच्या उत्तरेला सिंहगड आहे आणि पश्चिमेला कोकणातला रायगड आहे आणि तोरणा तर गडाच्या समोरच आहे पुढे गेल्यावर थोडं. तर अशी होती राजगडची ट्रेक. खूप मजा आली. ट्रेकला जाऊन आल्यापासून असं वाटतं की अजून खूप सारे गड चढावे. तर अजून तोरणा, रायगड आणि प्रतापगड बाकी आहे. फर्स्ट इयरला मी सिंहगड केला होता. तसे अजून पण किल्ले आहेत पण मला खरं तर रायगडवर जायची जास्त इच्छा आहे. तर बघू आता कधी योग येतोय. थँक यू फॉर वॉचिंग माय यूट्यूब व्हिडिओज. डोंट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. बाय बाय.